रेल्वे ब्रिज खाली साचणाऱ्या पाण्यामुळे घाट रस्ता बंद, तात्काळ दुरुस्तीची मागणी। कराड तालुक्यातील शेनोली शेरे स्टेशन परिसरातून कडेगाव तालुक्यातील चिंचणी, वांगी, वाझेगाव असत तसेच देवराष्ट्र या गावाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या घाट रस्त्यावरील रेल्वे ब्रिज खाली पावसाचं पाणी साचत असल्यानं वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होतीये। पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता बंद पडत असल्यानं नागरिक, शेतकरी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या समस्येकडे रेल्वे प्रशासन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं तातडीनं लक्ष घालून रेल्वे ब्रिज खालील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिलराव बाबू जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे। या मागणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली। त्यानंतर रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। रेल्वे ब्रिज खाली पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या मार्गावरून अनेक गावातील नागरिक, शेतकरी आणि वाहन चालकांनी नियमित ये-जा असते, त्यामुळे पावसाळ्यात रस्ता बंद पडल्यानं वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। यावेळी अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष असलम आंबेकरी कालेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिलराव बाबू जाधव, सागर कलस्कर, उत्तम कोपर्डे, माजी सरपंच वसंतराव चव्हाण, आरटीआय कार्यकर्ते रामचंद्र आत्माराम येळवे, जिकर बागवान, अतुल जाधव, यशवंतराव जाधव, आनंदराव थोरात, महेश पाटील, शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव कदम, संदीप पाटील यांच्यासह संजय नगर, शेरे, शेनोली, चिंचणी व कडेगाव तालुक्यातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। सदर मागणीची तातडीनं दखल घेऊन रेल्वे ब्रिज खालील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर परिसरातील नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिलराव जाधव, असलम कालेकर, वसंतराव चव्हाण आणि रामचंद्र येळवे यांनी दिलाय। DSP न्यूज लाईव्ह कराड प्रतिनिधी राजेंद्र मोरे।